असते, तिने दिलेले त्याला वॉच असतं, काही फोटोही असतात. ते फोटो पाहून तो फार इमोशनल होऊ लागतो. त्याला ते पहिले क्षण आठवतात जेव्हा त्याने तिला प्रपोज केलेलं असतं. इकडे मात्र आपली कृष्णा इमोशनल झालेली असते सगळ्यांना सोडून ती सासरी जाणार म्हणून. आणि दुष्यंत मात्र दुःखात असतो, तेही त्या गौतमीने दिलेल्या धोक्यामुळे. त्याने किती मनापासून प्रेम केलं होतं तिच्यावर, प्रपोजही केलं होतं. किती भारी क्षण होते, आनंदाचे क्षण होते, किती स्वप्न पाहिली होती दोघांनी मिळून. त्या सगळ्या स्वप्नांवरती ह्या मुलीने पाणी फिरवलेलं असतं. इकडे मात्र कृष्णाला तिची बहीण लग्नाच्या चाट समजूतच्या गोष्टी सांगू लागते. त्यावेळेला कृष्णा म्हणते, माझ्या आयुष्यात काहीच नव्हतं, मी अनाथ होते, पण भैरूबाबाने मला सांभाळलं. तेव्हा त्याचं स्वप्न मी माझं स्वप्न केलं, शेतात राबायचं, घर सांभाळायचं. त्याचं ना मी एक स्वप्न पूर्ण करणार आहे, ते म्हणजे कर्ज फेडायचं. आणि दुसरं स्वप्नही पूर्ण करणार, विहिरीला पाणी आणण्याचं. दोन्हीही स्वप्नामध्ये मी माझं आयुष्य विसरूनच गेले होते, पण आज पुन्हा एकदा मला तिसरा स्वप्न मिळालं आहे, ते म्हणजे दुष्यंतसोबतचं नवीन नातं. त्या नात्याला निभवायचं, त्याच्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही. सगळ्यांचा चांगला सांभाळ करायचा. दुष्यंतला कधीच नाराज होऊ द्यायचं नाही. दुष्यंत मात्र इकडे नाराज झालेला असतो, तेही गौतमीचा फोटो पाहून. तो ठरवतो की आज नंतर ह्या मुलीचा चेहरा कधीच पाहायचा नाही, हिच्यामुळेच आपल्यावरती ही वेळ आली आहे. ह्या गोष्टीचा त्याला संताप होत असतो. बघता बघता हळदीची तयारीही झाली. वेळ होत आहे हळद लागण्याची. सगळे छान प्रकारे सिस्टीम बसवलेली असते, सगळेजण तयार असतात हळदीच्या कार्यक्रमासाठी. त्यावेळेला कॉमेंट्री करत तिथे तिचा मित्र कृष्णाचा बोलत असतो. त्यावेळेला तिथे स्वाती जाऊन सांगू लागते की आज मॅच नाही आहे, तुझ्या मैत्रिणीचं आज हळद आहे, त्यामुळे बोलताना जरा जपून बोल. बाळजाबाई माहिती आहे ना किती डेंजर आहे. मग ती आतमध्ये जाते. नवरीची तयारी कुठवर आली आहे ते पाहण्यासाठी. आणि नवरीला छान प्रकारे ती सजवत असते, तिची छान तयारी करून देत असते. नवरी मग तिची तयारी करत असताना ती छान बोलत असते की आई, आज ना आपली कृष्णा किती सुंदर दिसते ना, तिच्या आयुष्यात हा क्षण आला आहे, मला खरंच खूप भारी वाटतं. असं म्हणत असताना तिच्याकडे रागाने तिची आई पाहू लागते. तिला विचारत असते, आई काहीतरी सांग ना. आई जेव्हा बोलणार तेव्हा काय बोलणार, नेहमीप्रमाणे काहीतरी टॉन्ट मारणार. कृष्णाला ती प्रत्येक गोष्ट हातात उचलून देत असते. किती सुंदर दिसते ग तू, तुझं हे घरही मला खरंच खूप मोठं राजवाड्यासारखं वाटतं. तुझ्या आयुष्यात इतके चांगले क्षण येणार, तू इतक्या मोठ्या श्रीमंत घरात जाणार, मला ना खूप भारी वाटते. त्यावेळेला तिच्या आई मध्येच बोलती, ज्याची लायकी नाही त्याला जी गोष्ट मिळाली त्याला त्या गोष्टीचं कौतुकही नसतं. तिने एवढा डोलारा सांभाळला तरी खूप झालं. तितक्यातच तिथे बाळजाबाई येते. बाळजाबाईला पाहून लगेचच तिच्या आई चटकन उभी राहू लागते. बाळजाबाई समोर उभी असते आणि बाळजाबाईला पाहिल्यानंतर सगळेजण मग गपचूप तिथे मान खाली घालून उभे असतात. स्वाती मात्र कौतुक करण्यामध्ये बिझी असते की खरंच घर खूप छान आहे, हे सगळं तिचं वैभव माझ्या डोळ्यासमोर खूप भारी वाटते. माझ्या कृष्णाचं लेट का होईना झालं, पण छान झालं आहे असं म्हणत असते. आणि बाळजाबाई तिथे आतमध्ये आल्यानंतर सगळेजण त्यांचं स्वागत करू लागतात. बाळजाबाईने काय आणलं आहे म्हणून कृष्णाच्या आईला चुटपुट असते. आणि मग बाळजाबाई सांगू लागते की थोडेसे दागिने आणले आहे. आणि त्या दागिन्यांना पाहून कृष्णाच्या आईच्या तोंडाला पाणीच येऊ लागतं. कृष्णाला ती सांगू लागते की तुला आता हे सगळे दागिने घालायची सवय करावं लागेल. काय काय दागिने त्यांची नावं सांगत असते. आणि कृष्णा ह्या गोष्टीला मात्र नकार देत असते. त्यावेळेला तिची आई म्हणते, बघू बघू कसले दागिने, काय काय दागिने आहे. मग एक एक दागिना ती खोलून पाहू लागते. आणि कृष्णाला पाहत ती म्हणते, ज्या गोष्टीची ज्याला सवय नाही, ज्याची लायकी नाही त्याला भेटलं की मग तो कसं सांभाळणार. मला नाही वाटतं त्या मुलीला हे सगळे दागिने सांभाळता येतील असं तिची आई म्हणू लागते. आणि एक एक दागिना असा हावऱ्यासारखा पाहत निरीक्षण करत हातात घेत असते. कधी तिने एवढे दागिने पाहिलेले नसतात. ते दागिने पाहून तर तिचे डोळेच फाटतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीला ती तयार नसतानाही तिच्या आई सांगते की हे दागिने सासरच्यांनी दिले ना, मग ते मानाचे असतात, ते मुलीकडच्यांनी घ्यायचे असतात, तूही घे, तुलाही आता घालायची सवय करून घे असं म्हणू लागते. तिच्या आईकडे ती पाहत असते, आई तू हे काय बोलतीये. मग ती बाळजाबाईला बोलू लागते की खरं सांगू का, मला ह्या असल्या गोष्टींची सवय नाही आणि मला अजिबात पटत नाही.
माझा खरा दागिना म्हणजे माझं गाव, नाव सगळं हेच. आणि माझ्या नावासमोर आढळराव पाटील यांचं नाव लागतं आहे, दुष्यंतचं नाव लागतं आहे. आणि ह्या गोष्टीनेच मी समाधानी आहे. हाच सगळ्यात मोठा दागिना आहे माझ्यासाठी. हे सगळं ऐकून बाळजाबाई तिच्याकडे मोठी मोठी डोळे करून पाहू लागतात. तुमचं म्हणणं जरी ते असलं तरी खरं सांगायचं तर ह्या सगळ्या गोष्टीची तुला सवय करून घ्यावीच लागेल. आपण मोठे घराणे आहोत तिथले, त्यामुळे हे सगळे दागिने घालावंच लागेल तुला. बाहेर आल्यानंतर तिथे मीडियाचे काही लोक उभी असतात आणि बाळजाबाई म्हणत तिला घेरा घालतात. बाळजाबाईला विचारू लागतात प्रश्न, तुम्ही तुमच्याच मुलाचं असं आयुष्यात वाटोळं का केलं? त्यावेळेला ती म्हणते, म्हणजे काय केलं? तुम्ही मीडिया प्रश्न करते की तुम्ही ऐकले आम्ही की तुम्ही ना तुमच्या मुलाचा सौदा केला आहे. गावकऱ्यांच्या हट्टामुळे तुमच्या मुलाचं तुम्ही त्या मुलीशी लग्न लावताय. हे ऐकल्यावर बाळजाबाई टेन्शनमध्ये येते. दुष्यंत तिथे त्याच्या रूममध्ये असताना त्याला ड्रेस घेऊन जयवंत येतो आणि सांगतो की आईने दिला आहे, तुला घालायला सांगितले. त्यांच्या मागे त्याचे वडीलही येतात. त्याला कडं द्यायचं असतं, ते ही खानदानी कडं त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलं होतं, त्यांच्या वडिलांनी दिलं होतं. आता तेच कडं जेव्हा मुलाचं माझं लग्न होणार तेव्हा मी त्याला द्यायला आलो आहे असं आढळराव पाटील दुष्यंतला सांगू लागतात. दुष्यंत मात्र ॲटिट्यूड दाखवत म्हणतो की माझ्या बाबतीत तुम्हाला सांगायचं तर एकही गोष्ट परंपरा किंवा वंशानुसार आलेली नाही. त्यामुळे मी जे काय कमवलं ते माझं आहे. तुमच्या प्रथेप्रमाणे हे कडंही मला नको आहे, तुम्ही दिले तर अजिबातच नको आहे असं म्हणत तो त्या कड्याला नकार देऊ लागतो. आढळराव पाटील त्यांना सांगत असतात, असं करू नका, आपल्या खानदानी परंपरेचा भाग आहे हा. तर तो म्हणतो, परंपरा? तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होत आहे. माझी एकच चूक झाली, ज्या चुकीमुळे मला आज हे सगळं भोगावं लागते. तुमच्या इच्छेनुसार सगळं वागावं लागते. माझी इच्छा नसताना मी असं वागतोय ना. मग ते कडटेत ठेवून जात असतात. मग तो उचलतो आणि जयवंतला ते देऊ करतो, हे घे तुला माझ्या बाप्पाने दिलेलं कडं, तू घाल. आणि त्याच्याकडे मोठे डोळे करून आढळराव पाटील पाहतात आणि तो घ्यायला नकार देतो. इकडे बाळजाबाईची मुलाखत चालू असताना पटकन तिथे कृष्णाची आई येते, मध्येच काय बडबड करू लागते. ही गोष्ट पाहिल्यावरती बाळजाबाई मीडियाला मग जायला सांगते आणि मग आता कृष्णाच्या आईला ती बोलू लागते, इथून पुढे आमच्या मध्ये केलेलं आम्हाला चालणार नाही. तुमची लायकी ओळखून लायकीत राहायचं, अजिबात पुढे करायचं नाही असं सांगत तिला आता तिने शांत बसायला सांगितलेलं असतं. जयवंतची अवस्था पाहून दुष्यंतला वाईट वाटत असतं. मला माहिती आहे तुझं लग्न तिच्याशी होणार होतं, पण आता माझ्याशी होते. तुला वाईट वाटत असणार, पण मलाही खरंच तुझी मनाची अवस्था कळते. आणि असं म्हणत त्याच्याशी बोलता मिठी मारून त्याची समजूत काढतो. इथे मात्र जयवंतराव मनातली मत म्हणत असतात, तुम्ही कितीही मला जवळ करा, पण तुमच्या पाठीत मी खंजीर खोपसणार. किती हळदीची तयारी चालू असते, हळद लागायला नवरदेव नवरी येतात. बाळजाबाईला तिच्या मुलाला पाहून वाईट वाटतं, डोळ्यात पाणी टचकन येतं, टपटप पडू लागतं. इकडे मात्र जयवंतराव घात करायचा विचार करत आहे. नवरी गायब करायची म्हणजे काही लग्न होणारच नाही. आता हा खंजीर खोपसणारा कसं काय जिंकतोय हे आपल्याला पाहायला सगळ्यांना आवडणार. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.